हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाची नवीन जाहिरात कधी येणार आहे, किती जागा आहेत, ती माहिती पाहणार आहोत. आणि ही जी सगळी माहिती आहे ना, ही सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः दिलेली आहे आणि तीच माहिती आपण पाहणार आहोत. आपण सगळेजण गेल्या 3-4 महिन्यापासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिरातीची आतुरतेनं वाट पाहत आहोत मित्रांनो. आणि आता जाहिरात कोणत्या टप्प्यावर आलेली आहे, कशामुळं जाहिरात म्हणजे लांबलेली आहे आणि कधी येऊ शकते, ती सगळी माहिती आहे, अधिकृत माहिती आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. सार्वजनिक आरोग्य विभागामधील आरोग्य शेवट म्हणजे MPWचा संपूर्ण सिलेबस यामधनं तुमचा कव्हर होणार आहे. तसंच महानगरपालिकेमधील जे MPW पदं आहेत त्याचासुद्धा अभ्यासक्रम तुमचा कव्हर होणार आहे. तर या ठिकाणी पहा, आता प्रकाश आंबेडकर हे जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत आणि त्यांच्या ट्विटरवर त्यांनी माहिती दिलेली आहे. कधी माहिती दिली तर 15 नोव्हेंबर 2025ला. ठिकाण अहिल्यानगर. आता हे अहिल्यानगरला गेले होते पहा. अहिल्यानगरमध्ये राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. सर्वांना माहिती आहे अण्णा हजारेंसाठी ते प्रसिद्ध आहे. तर त्या ठिकाणी ते काय लिहितात ते पहा. तर राळेगण सिद्धी भेट आणि जनतेच्या आरोग्य सेवेचा वेगवान निर्णय. आता काय निर्णय झाला तेही पाहूयात आपण. आज राळेगण सिद्धी येथे पद्मभूषण माननीय श्री अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. सायंकाळी 5:30 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. म्हणजे तिथं नवीन इमारत बांधली. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आधीच राळेगण सिद्धीतील नागरिकांकडून प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत मला फोनवर सूचना दिली होती. त्यानुसार मी स्वतः यामध्ये तातडीने लक्ष घालून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आता पुढे पहा जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम आदरणीय अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली उत्तम झालं आहे. महाराष्ट्रातील एकूण पदमान्यता 5,000 पदांची असल्याने पहा, इथं काय दिले त्यांनी की 5,000 पदांची भरती होणार आहे. तेवढ्यांना म्हणजे एवढी पदं भरायला मान्यता दिलेली आहे. असल्याने त्याला अर्थ विभागाची मान्यता लागते. आता इथं म्हणजे भरतीची प्रोसेस त्यांची झालेली आहे आणि जी मागणी म्हणजे याला जी मान्यता लागते भरती करण्यासाठी ती अर्थ विभागाची मान्यता घ्यावी लागते. तर पुढे पहा, या मान्यतेची फाईल अंतिम टप्प्यात असून म्हणजे अर्थ विभागाची जी मान्यता लागते तिची जी फाईल आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. म्हणजे संपूर्ण तयारी करून अर्थ विभागाकडे भरतीची मान्यता मिळवण्यासाठी फाईल पाठवलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि ती मान्यता मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल याबाबत ग्रामस्थांना आश्वस्त केले. आता याचा अर्थ काय माहीत आहे का, की सार्वजनिक आरोग्य विभागाने भरतीची प्रोसेस पूर्ण केलेली आहे आणि भरती करण्यासाठी अर्थ विभागाची मान्यता घेण्यासाठी त्यांच्यासाठी फाईलसुद्धा पाठवलेली आहे आणि अर्थ विभागाला ती मान्यता द्यावी लागेल. कारण महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केले की सर्व विभागाची रिक्त पदे ही भरली जाणार आहे. त्यामुळे याला मान्यता मिळणारच आहे. फक्त आता आचारसंहितेचा अडथळा आहे आणि ही आचारसंहिता 4 डिसेंबरला संपणार आहे आणि 19 डिसेंबरपर्यंत मग कोणती आचारसंहिता लागणार नाही. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागेल. तर 4 डिसेंबर ते 19 डिसेंबरच्या नंतर जाहिरात आली तर ठीक आहे. त्या पिरियडमध्ये जर जाहिरात नाही आली तर मग जिल्हा परिषदचं इलेक्शन झाल्यानंतर जाहिरात येईल साधारणपणे जानेवारीमध्ये. आणि ते पण महानगरपालिकेची आचारसंहिता लागायच्या आत. आणि जर महानगरपालिकेची आचारसंहिता लागायच्या आतही जाहिरात नाही आली तर मात्र फेब्रुवारीमध्ये मात्र जाहिरात येईल म्हणजे येईलच. तर अशा पद्धतीने 3 शक्यता आहेत जाहिरात येण्याच्या. त्यामुळं अभ्यासाला लागा. 52 प्रकारची पदं असतात त्याच्यामध्ये गट क आणि गट ड ची सुद्धा पदं असणार आहेत. तर अभ्यासाला लागा आणि परीक्षा TCS मार्फतच होण्याचे चान्सेस जास्त आहेत. TCS किंवा IBPS, पण ते मागची परीक्षा TCSनं घेतलेली आहे त्यामुळे यावेळेसुद्धा TCS मार्फतच परीक्षा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्यानुसारच तयारी करा. 80-20च्या फॉर्म्युल्यानुसार तयारी करा. म्हणजे 80% टेक्निकलचा सिलेबस आणि 20%
इतर जे आपलं मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि जी-के 5-5 प्रश्न या स्वरूपाचा पॅटर्ननुसार अभ्यास करा. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.